रोड. आज अंबड शहरामध्ये जो सगळ्यात मुख्य रस्ता आहे अंबड जालना रोड, या रोडवर फार मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं होतं. मागे अक्षरशः लोक रोडवर आलेले होते. पूर्वी BNCची एक नाली होती, त्या नालीपर्यंत नगर परिषदनी कधी काही ॲक्शन घ्यावं, गरिबाचं नुकसान होणे म्हणून नगर परिषद कधी पण बॅकफूटवर होती. पण आता त्याची पण लिमिट क्रॉस होऊन लोक ती नाली सोडून नालीच्या पुढे 10-10, 12-12 फूट आले, ज्यांनी फार मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकची अडचण निर्माण होत होती. बसस्टँडच्या परिसराला ST जायला, सगळ्या गोष्टी वाहतुकीला फार मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. उद्या बुटाईची दिंडी शहरामध्ये येणार आहे, त्या अनुषंगाने ट्रॅफिकला त्रास होऊ नये या नजरेतून नगर परिषदनी ही आज कारवाई केलेली आहे अतिक्रमणाच्या बाबतीत. अशीच कारवाई सातत्यानं पुढेही चालू राहील का? नक्कीच राहील. पण या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून शहरवासियांना ही विनंती करतो की अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये सर्वांनी थोडीशी दखल घ्यायला पाहिजे. अतिक्रमणामुळेच पाणी जे साचतंय आज बऱ्याच ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेली आहे, कारण की नालीवरती सगळ्यांनी ओटे बांधले. नगर परिषद कर्मचारी जातात तेव्हा त्यांना स्वच्छता करता नाही येत. म्हणजे हे अतिक्रमणामुळं होत असलेल्या अडचणी आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी शहरवासियांनी याची दखल घ्यावी, अतिक्रमण कुठेही करू नये. यासोबतच जेवढेही लोक या मुख्य रस्त्यावर आहेत यांनी कृपया त्या नालीचं लक्ष्मण रेखा समजून त्या नालीच्या आत राहावं, जेणेकरून की येणाऱ्या ट्रॅफिकला अडचण होणार नाही व त्यांनाही अडचण होणार नाही. ते जर वारंवार असे पुढं सरकत राहिले तर नाईलाजाने नगर परिषदला अतिशय कडक कारवाई करावी लागेल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे म्हणायचं, लक्ष्मण रेषा जर तुटली तर कारवाई तर होणारच आहे. धन्यवाद. धन्यवाद.